विदूषक, चेहऱ्याला रंग लावून लोकांचं आयुष्य रंगीत करणारा अवलिया, स्वतः आयुष्यभर तारेवरची कसरत करून इतरांना हसवणं हेच त्याचं आयुष्य. त्याची तितकीच रंगतदार आणि भव्य दुनिया म्हणजेच सर्कस. आज आपण जाणार आहोत अशाच थुकरटवाडी सर्कसमध्ये आणि पाहणार आहोत आपल्या राजहंसचं या सर्कशीशी आणि विदूषकाशी नेमकं काय नातं आहे. भेटूयात राजहंसच्या आईला. दुनिया में हमारे जीवन है अगर जहर तो पीना ही पड़ेगा. दुनिया में हमारे जीवन है अगर जहर तो पीना ही पड़ेगा. किती दिवस या पिझ्झाच्या तुकड्यावर जगायचं. काय होणार ह्या घराचं काय माहित. आणि राजहंस बी अजून कमवत नाही. मीच मेलीन किती दिवस ही कापड शिवत शिवत आयुष्य काढायचं. हे सोडून गेले आणि सगळं बदललं. अजय, ए अजय, कपडे शिवले का माझे? कोण आलं म्हणायचं? अगं बाई पोपट. अजय कपडे शिवले का माझे? अरे कोण? इकडे ये. अरे पोरा आलास तू. वा, हे घे तुझी कापड शिवून ठेवली. घे, ही घे तुझी पॅन्ट. हे काय पॅन्टीला बारके बारके घंटी कुठून लावले? अरे तूच तर म्हणाला होता ना बेल बॉटम शिवा. म्हणून बॉटमला ह्या बेल शिवल्या. आता तू कुणाच्या पण घरी गेलास ना की तुला घरची बेल वाजवायची गरज नाही. का? हे वाजलं की आपोआप कळेल तू आलास बैला. पहिला तू चाललायस असं वाटत त्यांना. मी म्हातारी डोक्यावर पडली वाटतं. मी जातो मरू दे ते शर्ट. मी निघालो. अरे बाळा थांब. अरे पैसे तरी देऊ. अरे पैसे तरी देऊन जा रे. आई ग. अरे किती ही जालिम दुनिया. श्वास दिला असता जरा बरं झालं असतं. आई, हे आई. आई, हे आई, आई, हे आई.
आता काय हा काय करते आणि तू काय हे काय तू गेलीस नाही दवाखान्यात गेलीस नाही आणि हे काय खात होतीस घरात पैसे नाही आणि हे काय खातीस पिझ्झा तू खाणार आहे नाही नको मला अरे शाळेत ना आला असशील हा. शाळा सुटली हा सुटली पण मी नाही जाणार शाळेत उद्यापासून आई तू बाबांविषयी मला कधीच काय सांगितलं नाही काय हे आई सांग ना माझे बाबा कोण होते तुझे बाबा हा तुझे बाबा होते कळलं हाय काय माझे बाबा होते अरे गाढवा आई सांग ना कोण होते माझे बाबा हे बघ बाळा शान बाळ ना माझं मी तुला कधीतरी नंतर सांगेन चला आहे. आपलं जोपर्यंत तू सांगणार नाहीस तोपर्यंत मी कधीच घरी येणार नाही मी चाललो घर सोडून नाही येणार नाही येणार मी कळलं कळलं तुला तुझे बाबा कोण होते तुझे बाबा जोकर होते जोकर म्हणजे माझे बाबा पत्त्यामध्ये काम करायचे पत्त्यात होते असेच फालतू फालतू जोक करायचे तुझे बाबा असेच फालतू फालतू जोक करत ते सर्कशीत लागले बरोबर आहे ना जोकर आहे कुठेही लागू शकतो है का नाही? पण आई बाबा गेले कसे एकदा सर्कशीत त्यानं एक चाकी सायकल चालवायला दिली होती हा ते सायकलवर बसले आणि गेले का त्यांना सायकल चालवता येत नव्हती येत होती पण सायकलला सीट नव्हती म्हणून सांगते बाळा लोकांच्या घरी दूध टाक पेपर टाक रस्त्यावर झाडू मार पण जोकर नको बनूस जोकर नको बनूस अगं डॉक्टर हो इंजिनियर हो असा आशीर्वाद दे हे काय ऑप्शन दिले नाही ठरलं मी जोकरच होणार
ठरलं आता सर्कसच. आज काही करून सर्कस मध्ये एंट्री करणारच. ए इधर कोण आहेस तू? सिक्युरिटी. तुला सिक्युरिटीची गरज आहे. क्या बोला? किधर जाना है? अंधेरी छोडेगा. मग कशाला रिक्षावाला सारखे प्रश्न करतो? आलाय फॅन्सी ड्रेस घालून. ए रुक रुक. ए चोर 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 चोर. किधर? वही वही तूने हमको पहचाना नहीं. कौन है तुम? हम अरब अस्ती. आ? अरब. अरब? टाइम पास में देखा नहीं? शांताराम अरब. हमको सर्कस में जाने को मांगती. कौन है तुम? हम दुबई का शेख अस्ती. शेख? कौन सा शेख? मिल्क शेख. हाँ, हमारा नाम मिल्क शेख अस्ती. अंदर क्यों जाता है? वो हमारा उधर रिलेटिव अस्ती, उनको मिल नहीं जाता. कौन सा रिलेटिव? उठ. हाँ. तू बस ना. कौन सा रिलेटिव? उठ. हाँ. अरे तू बस ना. कौन सा रिलेटिव? उठ. अरे तू बस ना. कौन सा रिलेटिव? उठ उठ. वो बड़ा लंबा रहता ना. उठ. हाँ. उठ उठ. वो हमारा रिलेटिव सर्कस में अस्ती, हम उनको मिलना जाती. अच्छा अच्छा. हाँ? हाँ. हम जाती, तू यहाँ बैठती. ए रुको. चोर 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 चोर. फिर से चोर फिर से चोर. ए हमसे कस्ती. ए हमसे. परत आलास ना बघ. असा फोडून काढेन असा फोडून काढेन. कुठे आला काय माहिती कुठून येतो ते. सिक्युरिटी. मैं जट यमला अगला दीवाना हो रब्बा. इतनी सी बात न जाना के ओ मैनू प्यार कर दी है. वो मर दी है. हे आमच्या सर्कसचे मालक धरमजी. धर्मेंद्र. मेंढ्रधर. डमढेरे. काय बोल? धर्मेंद्र. हा धर्मेंद्र. सिक्युरिटी. हा सर. एक गोष्ट लक्षात ठेवा. आज आपल्या सर्कससाठी खूप महत्वाचा दिवस आहे. आज आपल्या सर्कसमध्ये रशियावरनं कलाकार येणार आहेत. त्यांच्या सिक्युरिटीची जबाबदारी आपल्यावर आहे. येस सर. शेर सिंग कुठे आहे? शेर सिंग. जय श्रीराम. शेर सिंग कडे राहो. आनंदाची बातमी अशी आहे की आपल्या सर्कसमध्ये
रशियावरनं कलाकार येणार आहेत. रशिया माहितीये तुला? ओय कोल्हापूरचा तांबडा पांढरा रशिया माहितीये यार मला. यार मी रोज खातो तांबडा पांढरा रशिया विथ भाकरी यार. कुठं यार? अरे तो रशिया नाही, रशिया देश आहे. ते कलाकार कधी पण येतील. No desvíes la mirada, quédate cerca de mí. समझी ना सेñorita, चाहत के दो पल भी मिल पाए दुनिया Warraska! बरं का विचारते. बरं आहे. ओय मॅडम वेलकम या. वेलकम माय सेल्फ शेर सिंग. Hello. यार जीत गया. तुम्हाला यायला काही तकलीफ तर झाली नाही ना? ऍक्च्युली तकलीफ नाही झाल्या असता. एसटीने खाल्ल्या खस्ता आणि एसटी मला प्रवासात लागते. ओ यार भारतामध्ये एसटी आणि जीएसटी कधी पण लागते यार. व्हेरी गुड जॉब. Warraska, Poloriska, Pulowaski, Molaski, Paresh Mokashi. परेश मुखर्जीच्या पिक्चर मध्ये असतं का काय? एक मिनिट. मॅडम वेलकम मॅडम वेलकम. थँक यू. शेर सिंग रशियावर एक रिंग मास्टर येणार आहे. त्याचं नाव आहे इव्हॉन रॉजस्की. तो कधी पण येईल. त्याच्या स्वागताची तयारी करा. ठीक आहे मॅडम तुम्ही चला माझ्या बरोबर. बाय बाय खरासी. ओ यार क्रॉसिंग नहीं यार द्रासिंग. शेर सिंग नाम है मेरा. Whatever. ओ यार वॉटेवर म्हणून. ओ यार रुक यार. ओय मी असताना एक नवीन रिंग मास्टर याचा अर्थ. तुमची नोकरी धोक्यात आहे. ओ यार मेरे को नहीं फर्क पड़ता यार. वो रशिया का रिंग मास्टर है उसको आता रहेगा रशिया यार. हमारे शेरों को किधर आता है रशिया. आपले वाघ तो कोल्हापूरचे नाही का का? चालतंय की. हे राणा नाही राणी होतंय. चल वेलकम वेलकम टू तुकरटवाडी सर्कस. तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया रशियन परीचं मारिया निखिल शेठ बुगडे. मला सगळ्या कलाकारांना सांगायचं आहे घरात बसून जाओ. हे सर्कस फक्त आहे. प्लीज हा प्रयत्न घरी करू नका. हा खूप डेंजरस असू शकतो. हा खूप जबरदस्त आहे. व्हेरी गुड मॅडम. हे बघा जबरदस्त. एकत्र तीन व्हील फिरवत आहेत. जबरदस्त. वाव व्हेरी गुड मॅडम व्हेरी गुड. तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया रशियन रिंग मास्टरचा इव्हॉन रॉजस्की. नमस्ते. ही मस्त आहे. नमस्ते. Ivan Rajasky from Russia. इव्हॉन रजेस्की. मी काय बोलतोय तुला कळला ना? बस. रजस्की तुम्ही कुठनं असते? राजापूर असती मालवण. मी इंग्लिश असते. वेळ भेटेल तेव्हा बसत असते.
या तमाम जनतेला तुमची कला सादर करा. रशियन रिंग मास्टर इव्हॉन रजास्की. मॅडम चला आपण बसूया. काय करायची असती? त्या पिसळलेल्या वाघाला तुम्हाला कंट्रोल करायचं रजास्की. मी आपली रजा घेत असती. रजोस्की सोडस्ती. हे गाणं आहे तुम्ही तिथे ठेव. बघ तुला खाऊ काय या खाजा घे खाजा. या खाजा आवडता तुका? होय आवडता का? बरोबर. हा बघा जा जा. हा वा 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 जा ह्याच्यातून. रजोस्की एवढं काय रशियन भाषा आमच्या कळत आता सकाळी काय तुम्ही कोण आहे? अबे मीचा ना खरा इव्हॉन राजस्की. पाहिले ना कपडे बँडवाला वाटून आलो का? यार मला वाटलंच होतं हा कोणतरी कुठं आहे म्हणून. ते जाऊ दे त्याचं जाऊ दे पण खरं इथं उभा आहे ना माझ्याकडे पाहिजे बाप्पा. तुम्ही इकडे तिकडे काय पाहून आलं बे? ये रे बाहेर ये. अरे हे काय नाही करत. अरे धरून ठेवलं ना आतमध्ये. चल ही कसं येईल? मी ते बंद करून घेतलं आतून. शाबास शाबास ये. तुम्हाला कुठे लागले तर नाही ना? अजिबात नाही. शक्य आहे का? मी कशालाच घाबरत नाही. काही नाही. एक मिनिट. हा कोण? हा तू सरकशीमध्ये घुसून खूप मोठा गुन्हा केला आहे. चुकीला माफी नाही माहिती आहे. दगडी चालना मस्त तुला जोक करायला आवडतं? तुला जोक करायला खूप आवडतं? नाही तसं काय. तेच तुला आजपासून करायचंय.
आजपासून तू रोज या सर्कस मध्ये क्लाऊन असणार. लावून रोज? पण काम काय करायचं? अरे लावून नाही, क्लाऊन म्हणजे जोकर. आजपासून तू या सर्कशीचा जोकर. आनंद अश्रू नाही, मग पगाराचं काही बोललेच नाही. नुसतंच म्हणले जोकर. GST आली, 18% आले, हे सगळं कसं होणार? काहीच बोलले नाही. खाली ये. सोडू वाघ, नाही नाही सोडू वाघ, सोडू. नाही, नाही. चल. तर मंडळी, राजहंसचं तर स्वप्न पूर्ण झालं आणि तो जाऊन पोहोचलाय थुकरटवाडी सर्कसमध्ये. आता बघायचंय सर्कसमध्ये राजहंस लोकांना किती हसवणार. रशियन मारिया राजहंसच्या आईला सून म्हणून आवडणार का? आणि राजहंस सर्कसमध्ये काम करतोय हे कळल्यावर आईची काय प्रतिक्रिया असणार, बघूयात उद्याच्या भागात. अश्विनी ये ना ये ना ये ना, प्रिय जगू कसा तुझ्या विणा मी राणी ग, अशीच जिंदगीत आणि बाणी ग. तू ये ना प्रिय, तू ये ग प्रिय. मी तर प्रेम दीवाना रसीला, दे प्यार जरासा नशीला. मी तर प्रेम दीवाना रसीला, दे प्यार जरासा नशीला. बेल्यांची नागिन निघाली, नागोबा डोलायला लागला. अरे बेल्यांची नागिन निघाली, नागोबा डोलायला लागला. बेल्यांची नागिन निघाली, नागोबा डोलायला लागला. बेल्यांची नागिन निघाली, नागोबा, बेल्यांची नागिन निघाली, नागोबा डोलायला लागला. क्या बात है, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे शान सरांसाठी. वा वा, याच्यापेक्षा चला हवा उद्याच्या भागाची सुरुवात कुठल्या छान पद्धतीने होऊ शकते. इतकी सुरीली सुरुवात आणि ती सुद्धा इतक्या मराठमोळ्या आवाजात. तीही एक असा व्यक्ती जो फक्त बॉलिवूडचा नाहीये तर तितकाच मराठीचा सुद्धा आहे. कारण इतक्या मनापासून जे मराठी बोलतात आणि मराठीच गाणी त्यांनी गायली या एपिसोडमध्ये. जोरदार टाळ्या शान सरांसाठी झाल्या पाहिजे. धन्यवाद, थँक्यू थँक्यू. 45 वर्ष महाराष्ट्रामध्येच माझं वा वा झालं ना, तर महाराष्ट्रानेच झालं. मग 45 वर्ष महाराष्ट्रात आहे तर मराठी आलंच पाहिजे. हे तर मला खूप आवडलं. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत कायरे रास्कलासाठी. एक असा सिनेमा ज्याच्या नावापासूनच सध्या खूप चर्चा. जोरदार टाळ्या निखिल रत्नपारखी यांच्यासाठी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत नागेश भोसले सरांसाठी. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात या मंचावरती सुप्रिया पाठारे यांचं. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात गौरव घाटणेकर यांचं. जोरदार टाळ्या गौरवसाठी. जोरदार टाळ्या भाग्यश्री मोठेसाठी झाल्या पाहिजेत. जोरदार टाळ्या अक्षर कोठारी यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. जोरदार टाळ्या ऐश्वर्या सोनार साठी झाल्या पाहिजेत. जोरदार टाळ्या श्रीकांत मस्की यांच्यासाठी. हो क्या बात आहे. आणि जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात जो सगळ्यांचा लाडका आहे, घराघरात पोहोचला, निहार गीतेसाठी. जोरदार टाळ्या. हो
काय रे रास्कलाबद्दल खूप साऱ्या गप्पा मारायच्या आहेत. मी विनंती करतो पाहुण्यांना, कृपया तुम्ही आमच्या बरोबर विराजमान व्हा. जोरदार टाळ्या. बाकी तुम्ही कसे आहात? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण परत एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे गुड नाईट ऍक्टिव्ह प्लस सिस्टीम प्रस्तुत चला हवा उद्या भारत दौरा कॉस्मेटिक पार्टनर डॅझलर इटर्ना. तर आज सुकरटवाडीचं रंगरूप बदललेलं आहे, सगळ्यांना माहिती आहे. सेट याच्या मागे हाईट झाला सगळं, कारण आज इकडे सर्कस लागली आमच्याकडे. हा तिथं मला हा दिसतच आता. आणि कसं आहे, आपली सर्कस असं असतं रोज सर, म्हणजे काय, कधी हिंदीत गायचं कधी मराठीत गायचं. त्यामुळे सर्कस तर सगळ्यांची चालू आहे. कलाकार, मला वाटतं की प्रत्येक कलाकार हा खऱ्या अर्थानं जोकरच असतो, जो सगळ्यांचं मनोरंजन करत असतो. आणि आजचा एपिसोड हा ट्रिब्यूट आहे या सगळ्या विदूषकांसाठी, कारण हा कार्यक्रम 3 वर्ष चाललेला आहे. तर मला वाटतं की विदूषकां इतका ग्रेट व्यक्ती नसावा ज्याला आम्ही ट्रिब्यूट द्यायला पाहिजे. आणि ते आज आम्ही तुकरटवाडीमध्ये आलेले आहेत. आणि काय, तुकरटवाडीमध्ये एक गुलकंद केबल नेटवर्क आहे, सगळ्यांना माहिती आहे. केबल नेटवर्कवरती अनेक कार्यक्रम होत असतात. तर भविष्य सांगण्यासाठी आमच्याकडे एक काका येत असतात. त्यांचा एक कार्यक्रम इकडे छोटासा आपण बघूयात आज कोणाच्या भविष्यात काय लिहिलेलं आहे. नमस्कार नमस्कार नमस्कार. तर आज या ठिकाणी गुलकंद केबल नेटवर्कवरती मी या गुलकंद केबल नेटवर्कचा मालक सदानंद बुच्चे अतिशय मनापासून आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. काय रे रास्कलाची टीम या ठिकाणी आज आपल्याकडे प्रमोशनसाठी आली, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे आपण. आज या सगळ्यांचं भविष्य सांगायला एक माणूस या ठिकाणी येणार आहे, ज्या माणसाची आपण आतुरतेनं नेहमी वाट बघत असतो आणि जो सगळ्यांच्या घराघरात पोहोचलाय असा त्याचा लय गैरसमज. जोरदार टाळ्या चंद्रविलास फाजील यांच्यासाठी. या हा टॅलेंटेड माणूस, हा फारच टॅलेंटेड. त्यांच्या टॅलेंटसाठी एकदा जोरदार टाळ्या. सर आपण कुठे राहता? खारमध्ये राहता. समजा खारमधून इथे यायचं असेल तर किती वेळ लागतो सर सांगा? 3 तास. 3 तास. मॅडम तुम्ही राहता फारच त्रास खरंय. आणि मॅडम तुम्ही ठाण्यात राहता, ठाण्यातून दादरला जायचं किती वेळ लागतो तुम्हाला? खूप वेळ, पाऊण तास. हा माणूस ठाण्यातून दादरला 15 मिनिटात जातो. कसा सांगा? कसा? इथं ड्रेनेज मध्ये पडला की तिथने डायरेक्ट बाहेर. परवा पावसात काय झालं तुमचं? कशाला ते माणसं उगाच म्हणे जेलीफिश आला जेलीफिश आला जेलीफिश आला. हे जेलीफिश तुम्ही मला पर डे कमी द्या, पण अशी सगळ्यांसमोर माझी इज्जत नका. ठीक आहे यांचा पर डे कमी करा. आजपासून यांना पर डे 11 रुपये आपण देणार. काय एवढा कमी? 17 रुपये तुमचा. राहू दे ना, कशाला इज्जत करताय काय तुम्ही पण? 17 असू दे सोडा. नका अजून नका काढू इज्जत. नशीब जीएसटी मी वजा नाही करत त्याच्यात. सगळ्यांचं भविष्य आपण ऐकू, पण त्याआधी आपण स्थाना पण नवा काय व्हायचं? बुड टेकू. आवड मला ज्याची मी त्यालाच आता तुम्ही भविष्य सगळ्यांचं सांगा समोर बसलेल्या व्यक्तींचं. हा चले पान कार्ड. व्हेरी गुड. हा क्या बात आहे. आपले निखिल रत्नपोलकी. अच्छा परकर पोलकी. काय निखिल रत्न पारखी. हा त्यांचं भविष्य सांगतो. त्यांचं भविष्य असं आहे की ते भटजी आहेत. भटजी. त्यांच्या भविष्यात भटजी आलेला आहे. भटजी ते स्वतः भटजी आहेत म्हणजे कळलंच नाही आम्हाला. म्हणजे भटजी कसा मंत्र म्हणतो पटापटा पटापटा तसे डायलॉग म्हणतात पटापटा. म्हणजे गणपतीची आरती सुरू झाली, कधी शंकर देवाची आली, कधी घालीन लोटांगण सुरू झालं कळतच नाही आपल्याला. अशी गंमत आहे. म्हणजे कसं? म्हणजे त्याला हात लावा, एकमेकाला हात लावा, पाणी सोडा, पाणी सोडा, फुलवा, थोडं तांदूळ इथे वरती टाका, हात जोड नमस्कार करा, आता पण हे घ्या, ओके, परत 3 चमचे टाका.
तुमचं एक राव बरं आहे. हा मला एक तुमच्याबद्दल प्रश्न आहे पोपट कंपनीबद्दल की तुमचं समजा लग्न झालं तुम्हाला मुलं झाली हा तुम्ही हॉस्पिटलमध्ये बायको असेल समजा आणि डिलिव्हरी झाल्यानंतर डॉक्टर येऊन काय म्हणत असेल काँग्रेस पोपट झाला. असा एक जोक. तर त्यांचे म्हणजे फास्ट डायलॉग बोलतात. फास्ट बोलतात. पुढील कोणाची आहे? हे यांचं हे भाग्यश्री मोठे समोर बसलेले आहेत. नमस्कार. त्यांना एक वेगळा आजार आहे. हा म्हणजे मी पण ऐकलंय त्याबद्दल. त्यांना फोबिया आहे आणि त्या फोबियाचं काय करायचं हे कळत नाही. फोबियाचं काय करावं त्यांनी? त्याची भाजी करून खावी. कशाची? कोबियाची. कशाची? कोबिया. फोबिया नाही दादा, फोबिया. कोबिया वेगळं, फोबिया म्हणजे भीती, एखाद्या गोष्टीची भीती वाटणे. म्हणजे मी असं ऐकलं की त्यांना सतत त्या कॉन्शियस असतात अशा की आपल्या पायाला धूळ लागली का सतत पाय पुसत असतात. बरोबर आहे ना. म्हणजे मी सांगत असेल तर की सतत म्हणजे आता इथून उठून गेले अरे बापरे पाय पुसला, नंतर जेवण करून उठले अरे बापरे पाय पुसला, खुर्चीवर बसून उठले अरे बापरे पाय पुसला. असं आहे तिथं. ते जे फोबिया आहे सतत पाय पुसण्याचा, हे खरं आहे का पहिलं सांगा मग आपण उपचार विचारू. हो म्हणजे मला सवय आहे. मी दररोज रात्री जेव्हा झोपते तेव्हा एक वेळ मी माझा फेस चेक करणार नाही की तो साफ आहे की नाही, धूळ लागली आहे का काही, पण मला माझे पाय स्वच्छ हवे असतात. म्हणजे नेहमी मला माझे पाय स्वच्छ सेम मी पण लक्षच नसतं फेस कडे. पण हा जो फोबिया आहे सतत पाय पुसणे, ह्याच्यावर काय उपाय असू काय शकतो आपल्याकडे? याच्यावर एकच उपाय आहे की त्यांनी मला वाटतं ना एकदा तरी आठवड्यातून घर स्वच्छ ठेवा. स्वच्छ लादी पुसावी. म्हणजे त्यांना हे पण कळेल की लादी कुठल्या कलरची आहे आपल्या घरातली. आठवडाभर त्याच्यावर धूळ असेल तर पायाला काय लागणार? धूळ नाही का लागणार? असं आता आणि कोणाचं आपण भविष्य सांगू शकतो? सुप्रिया पाटर. अरे बापरे, तुम्ही तर काय म्हणजे ग्रेटच भविष्य. त्यांच्याबद्दल मी काय बोलणार? काय बोलणार आपण? मी एक डांबर हे आपलं पामर. मी काय बोलणार? पामर. या बाईंनीच मला उंचीवर नेऊन ठेवले. अरे वा वा, क्या बात आहे. म्हणजे तुम्ही उंचीवर नेऊन ठेवलं आयुष्य. म्हणजे काय झालं, त्या 16व्या मधल्यावर राहतात, मी 24व्या मधल्यावर. ऍक्च्युली मला तो फ्लॅट पाहिजे होता 16व्या मधल्यावर, पण मला न घेऊ देतात 24व्या मधल्यावर पाहिजे. ते 3 BHK काय बोलत होतं ते जे होतं ते हे. अच्छा 3 BHK. 3 BHK पाणी 24 तास. हो आणि ह्याला बाकी ह्याचं कसं असतं? सकाळी म्हणजे कॉमन मध्ये जायला नाही खोली नाही, ती खोली नाही, फ्लॅट आहे. अच्छा. हा लिफ्ट आहे त्याला. तिथं जावं एकदम असं प्रत्येकात सेपरेट आहे. अच्छा सेपरेट आहे. खिडक्या पण आहे. खिडक्या म्हणजे काय, असा वारा सुटतो ना संध्याकाळी 7 नंतर ग्लास बंद करून ठेवायच्या. वारा असा बसा माहितीये का. मग शांत सर आलेले आहेत, त्यांना काय भविष्य सांगाल? सर नमस्कार. माणूस नमस्कार. खूप फॅन आहे मी त्यांचा. गाणी ऐकतो त्या सरांची. मग बहती हवा गॉड गायलंय सर. एक माझी रिक्वेस्ट आहे, म्हणजे आता हे खरंच पर्सनल प्लीज. कुठं जात आहे? कुठं तिकडे तेवढं एक गाऊन दाखवा. एक ओळ फक्त. बहती हवा सा. बहती हवा सा था वो, उड़ती पतंग सा था वो, कहाँ गया उसे ढूंढो. वाह क्या बात आहे. कडक गाणं म्हणलं. पण इतकं तुम्हाला आवडलं हे गाणं, इतकं आवडलं म्हणून म्हणायला लावलं? नाही सर. काय झालं, माझ्याकडे एक CD आहे त्या गाण्याची. त्या गाण्याची. ते नेमकं त्याच गाण्याला क्रॅश आला होता. आता ते ऐकायचं कुठं, म्हणून मी आता मोबाईल मध्ये गाणं रेकॉर्ड करून घेतलं. आता हे घरी जाऊन ऐकणार मी. अशी ट्रिक वापरली तुम्ही. डायरेक्ट शांत सरांचं गाणं डायरेक्ट ओरिजिनल. ते अल्बम पण काढतात ना. हा ते अल्बम पण आहेत बरेच. अल्बम पण आहेत सर तुमचे, खूप सारे अल्बम आहेत. आहे ना. हा पण मला जरा बघ विचार ना त्यांना, म्हणजे काय करायचं अल्बम? पोराचं लग्न अल्बम काढ. निघा असं काय करतो? चंद्रविलास पाटील यांच्यासाठी एकदा जोरदार. गौरव पासून सुरुवात करणार आहे. गौरव, काय बघायला मिळणार आहे आम्हाला सिनेमात? आणि नावच खूप कॅची आहे.
हो तुम्हाला फॅमिली एंटरटेनमेंट बघायला मिळणार आहे. म्हणजे सगळंच काही तुम्ही तुमच्या फ्रेंड्स रिलेटिव्स तुम्ही एक्स गर्लफ्रेंड सगळ्यांबरोबर जाऊन ही फिल्म बघू शकता. तर ही फिल्म खूप मजा आहे. बायको आहे त्यांनी काय करायचं ते दोघांना घेऊन जाऊ शकतात कारण असे पण अँगल्स आहेत आमच्या फिल्ममध्ये. अच्छा अच्छा. काय रे रास्कला मधला मी एक रास्कल आहे आणि मी काय काय करतो पैसे काढायला लोकांकडनं त्याची ही स्टोरी आहे. तर माझी साथ देतोय आपला निहार. वा. आणि आम्ही दोघं काय रास्कलगिरी करतो बर ते तुम्ही बघायला पाहिजे. दोघांची जोडी आहे. वा वा. भाग्यश्री तुला आता विचारायचं तुझी काय भूमिका आहे या सिनेमात? मी वैजयंती भोसलेचं कॅरेक्टर करतेय. माझं जे कॅरेक्टर आहे ते मी मराठी आणि तमिळियन अशी कॉकटेल फॅमिली आहे. त्यांची मुलगी आहे म्हणजे वैजयंती भोसले ह्या नावावरूनच कळत असेल तुम्हाला. तुम्हाला तमिळ तेलुगू येत असणार ना? नाही असंच काय तरी काय कसं तरी काय. मला हिंदी आणि मी बंगाली आहे. बंगाली फक्त मराठीच आहेत आणखीन काहीच नाही. पण बंगाली सर तुम्ही उत्तम बोलतात कारण तुमची मातृभाषा आहे. मला लिहण्याचं आणि पढण्याचं नाही येतं बंगाली. मराठी येतं असं आहे. तर मराठी करायचं सवय गेलं. स्कूलमध्ये चांगलं बोलतो आणि स्कूलमध्ये मला मराठीमध्ये 100 में 90 के आसपास मराठी विषय. हाँ मराठी विषय मध्ये शुरू के 6 क्वेश्चंस होते थे ना तो 6 में से 4 का पहले आंसर कर देता था और खत्म होने के पहले और 2 का भी आंसर कर देता था. तो वो उसके एक्स्ट्रा पॉइंट्स ले लेता था. क्या बात है. बघा. वा वा. निखिल सर तुम्ही काय सांगाल की सिनेमाचं साधारण कथानक काय? कारण सगळं तर तुम्ही अर्थात नाही सांगणार. काय रे रास्कला प्रश्न बहुतेक मीच विचारते म्हणजे माझं कॅरेक्टरच विचारते. काय रे रास्कला अशा पद्धतीचं माझं कॅरेक्टर आहे. आणि मी वैजयंतीचा बाप आहे हिचा नवरा आहे या चित्रपटामध्ये. वा वा. सुप्रिया तुमची व्यक्तिरेखा कशी काय सांगाल त्याबद्दल? मी हिच्या आईचं कॅरेक्टर करते. माझं नाव अंडालू आहे. अंडालू म्हणजे मी तमिळ कॅरेक्टर आहे माझं. आणि हा माझा नवरा मराठी त्यामुळे मी तमिळ आणि मराठी असं मिक्स करून बोलते मध्ये मध्ये. आणि तो माझा भाऊ दाखवलाय मुथ्थू. भाऊ नाही भाऊ भाचा मावशी काही बनवतो. कन्फ्युजन आहे तो. सगळं कन्फ्युजन आहे. म्हणजे ऍक्च्युली फिल्म कॉमेडी असते तर आमची फिल्म चॉमेडी आहे. हिचं असं म्हणणं असतं की माझ्या मुलीचं लग्न हे तमिळ मुलाशी झालेलं पाहिजे. व्हायलाच पाहिजे. हो आणि वडिलांचं म्हणणं आहे मराठी व्हायला पाहिजे. त्याच्यावर ती भांडणं असतात. तर मंडळी आज आपल्या मंचावरती काय रे रास्कलाची ही सगळी टीम या ठिकाणी जमलेली आहे. पण अर्थातच पाहुणे आलेले आहेत. सर्कसचं वातावरण आहे. मग मी त्यांना आज असं कसं सोडणार. यांच्याच बरोबर आपण भेटणार आहोत उद्याच्या भागात. याच कार्यक्रमात बघायला विसरू नका. गुड नाईट ॲक्टिव्ह प्लस सिस्टीम प्रस्तुत चला हवा उद्या भारत दौरा कॉस्मेटिक पार्टनर डॅझर इटर्ना.